नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनंतर तुमच्याशी संवाद साधायला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येतो आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. गेली बरेच वर्ष आपण वेगवेगळ्या इझम्सचा अभ्यास केला किंवा वेगवेगळ्या इझम्सनी भारतातलं राजकारण घडताना बघितलेलं आहे. आज आपण एका अशाच वेगळ्या इझमचा अभ्यास करणार आहोत. या इझमचं नाव आहे टोटलिटेरियानिझम. टोटलिटेरियानिझम म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये सर्वंकषवाद असं म्हणू शकतो. तर ही सर्वंकषवादाची जी फिलॉसॉफी आहे, ही फिलॉसॉफी सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती जॉर्ज ऑर्वेल यांनी. जॉर्ज ऑर्वेल यांनी हा सर्वंकषवादाचा सिद्धांत मांडला. या सर्वंकषवादाला थोडंसं सोप्या शब्दात जर मांडायचं असेल, आपण असं म्हणू शकतो की ॲब्सोल्यूट पॉवर किंवा ॲब्सोल्यूट कंट्रोल, ज्याला एखाद्या राज्यकर्त्याला आपल्या भूभागावरती त्याचा 100% नियंत्रण त्याला जर स्थापन करायचं असेल किंवा स्थापन करण्याची त्याची इच्छा असेल किंवा त्यांनी स्थापन केलेलं असेल, तर तो सर्वंकषवाद आहे. हा सर्वंकषवाद जॉर्ज ऑर्वेलनी मांडताना दोन त्याच्या मुख्य कादंबऱ्यांचा आपण विचार करूया. पहिली कादंबरी होती द ॲनिमल फार्म आणि दुसरी कादंबरी होती 1984. ॲनिमल फार्म या कादंबरीमध्ये मानवाच्या वर्चस्वाविरुद्ध सर्व प्राणी बंड पुकारतात. त्या बंडांचं नेतृत्व पिग्स अर्थात डुक्कर करतात आणि मग हे डुक्कर स्वतःच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर कशा पद्धतीने सर्वंकषवाद संपूर्ण प्राण्यांच्या जगतावर लादतात याचं वर्णन या ॲनिमल फार्म नावाच्या कादंबरीत केलेलं आहे. 1984 या कादंबरीमध्ये एक हुकुमशहा त्याच्या भूभागावर कशा प्रकारे सर्वंकषवाद लागतो याचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आता या सर्वंकषवादाचा आणि आपला परस्पर संबंध काय, तर 2019ला जो पहाटेचा शपथविधी घडलेला आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचं जे महाराष्ट्राचं राजकारण घडत आलेलं आहे, हे अनाकलनीय स्वरूपाचं आहे. कारण भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाची जी मातृसंघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांना आपण एक नीतिमान राज्यकर्ते किंवा नीतिमान संघटना म्हणून ओळखतो. हिंदुत्ववादाचे समर्थक किंवा प्रसारक म्हणून आपण ओळखतो. देशामध्ये भ्रष्टाचार होऊ नये, प्रशासनाची गुणवत्ता वाढावी, जातीभेद नष्ट व्हावा, या पद्धतीच्या सिद्धांतांनी आपण या लोकांना आजवर काम करताना बघितलेलं आहे. परंतु 2019 पासून मात्र महाराष्ट्रातलं राजकारण अबाउट टर्न घेऊन किंवा 180 अंशामध्ये वळून होताना आपल्याला दिसतं आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भाजपामध्ये विधिनिषेध शून्य इन्कमिंग झालं, या इन्कमिंगला सर्वसामान्य नागरिकांनी केलेला विरोध आणि मग प्रतिकात्मक स्वरूपात घेतलेली माघार आणि तरीसुद्धा एकंदरच राजकारणाचा ढासळलेला दर्जा, दलित गात्र झालेले विरोधी पक्ष, हे सगळं जे काय घडत आहे यामागे एक सूत्र आहे आणि हे सूत्र आहे सर्वंकषवाद. आता हे सूत्र कसं आहे, कशा स्वरूपाचं आहे, सर्वंकषवाद म्हणजे काय, त्याचे मुख्य तत्व कसे आणि त्याचे जे नियम आहेत त्या नियमांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने पालन केलं गेलं किंवा या नियमांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने वापरलं जाऊन एक एक सिद्धांत किंवा एक एक विचार मांडला गेला, कशा पद्धतीने विरोधकांना निष्प्रभ केलं गेलं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही सर्वंकषवादावरची सिरीज तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते. ही सर्वंकषवादावरची माझी सिरीज बिलकुल चुकवू नका. सूचक शब्दामध्ये मी या व्हिडिओचा शेवट करतोय, परंतु याच्यातून तुम्हाला बरंच काही समजू शकेल. 2002 मध्ये गुजरातमध्ये जे काय घडलं आणि त्याच्यानंतर पुढे 10-12 वर्ष जो काय घटनाक्रम घडला, याच्यावरती विरोधकांनी टीका करताना एक शब्द वापरला होता की गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. आज त्याच धर्तीवरती मी तुम्हाला हे सांगतो आहे की महाराष्ट्र ही सर्वंकषवादाची प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेतला आता आपण जवळजवळ सेमीफायनल किंवा अंतिम टप्प्याच्या जवळ आलेलो आहोत. जर हा सर्वंकषवाद महाराष्ट्रामध्ये रुजू शकला, यशस्वी होऊ शकला, तर भविष्यामध्ये याचा राष्ट्रीय पातळीवरती प्रयोग केला जाऊ शकतो. याच्यावरती अत्यंत गांभीर्याने विचार करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी द ॲनिमल फार्म वाचा, ज्यांना शक्य असेल त्यांनी 1984 ही कादंबरी वाचा. तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये जो काय घटनाक्रम घडला आहे त्याची
क्रमवार संगती लागायला सुरुवात होईल आणि नाही लागली तरी हरकत नाही, पुढील व्हिडिओजमध्ये मी हा एक एक मुद्दा घेऊन तुमच्या पुढे या गोष्टी मांडणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नक्की सगळ्या गोष्टींना ज्या एकाच सकारात्मक चष्म्यातून किंवा नकारात्मक चष्म्यातून बघतो, तर जग असं काळं आणि पांढरं नसतं. जग हे बहुरंगी आणि बहुढंगी असतं. हे समजून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ बघायला चुकू नका. धन्यवाद.